नाशिकमधील मराठा समाजाचे आंदोलनकर्ते जे आहेत ते मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आता सुप्रिया सुळे यांची नेमकं भूमिका काय आहे, त्यांच्या पक्षाची भूमिका आहे, या संदर्भात ते भेट घेऊन निवेदन देणार आहेत। आपल्यासोबत काही मराठा समाजाचे पदाधिकारी देखील आहेत, सकल मराठा समाजाचे। काय सांगाल नाना, काय तुम्ही नेमकं कशासाठी या ठिकाणी आलाय? मागचे 1 वर्ष जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये आरक्षणाच्या संदर्भातला आंदोलन चालू असताना सत्ताधारी पक्षाने ज्या काय भूमिका घेतल्या, न मागितलेलं आरक्षण दिलेलं आहे, सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भात वाशी मार्केटला जे आश्वासन दिलं ते आश्वासन न पाळता आमच्या मराठा समाजाची बोळवण करण्याचं काम सत्ताधारी पक्षाने केलेलं आहे। आता आम्हाला विरोधी पक्षाची काय भूमिका आहे हे सगळं जाणून घेण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्या सुप्रियाताई सुळे नाशिकला आलेल्या असताना त्यांची आरक्षणाच्या संदर्भात काय भूमिका आहे ते जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांना इथं भेटायला आलेलो आहे। काय नेमकं आता कसलं आपण निवेदन देणार आहात? मराठा समाजाला 50% आत ओबीसीतून आरक्षण मिळावं, सगळे सोयऱ्याचा GR तात्काळ काढावा, या संदर्भात विरोधी पक्षाची भूमिका स्पष्ट असावी। विरोधी पक्षाने त्या ठिकाणी आक्रमकपणे आवाज उठवावा आणि सर्व राजकीय पक्षांनी त्याच्याकडे न फिरवता समाजासाठी एकत्र येऊन त्या ठिकाणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटलांनी जी मागणी केली त्या मागणीला अनुसरून त्यांनी चर्चा करावी। आता ढकलाढकली करू नये। एकीकडे पवारसाहेब म्हणतात की ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देणं उचित ठरणार नाही, दुसरीकडे सुप्रियाताई म्हणतात का हा प्रश्न केंद्र, अरे मग तुम्ही सगळे एकत्र बसा ना, मराठ्यांना किती दिवस वेड्यात काढणार, किती दिवस वेड्यात काढायचे धंदे करणार, हे चालणार नाही। कोणताही राजकीय पक्ष असो त्यांनी 50% आतच मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं ही मागणी केली पाहिजे। त्या संदर्भात त्यांना आज आम्ही निवेदन देणार आहोत, त्यांची भूमिका आम्ही जाणून घेणार आहोत। त्यांचं जे काही म्हणणं असेल, जी काही भूमिका असेल ती आम्ही आमच्या निवेदनावर त्यांच्याकडनं लिहून घेऊन सही घेणार आहोत। या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या मराठा समाजाच्या आंदोलकांनी दिलेल्या आहेत। सुप्रिया सुळे यांची भूमिका काय आहे, त्यांच्या पक्षाची भूमिका आहे, विरोधी पक्षाची भूमिका काय आहे, या संदर्भात त्यांच्याकडून निवेदनावर लिहून घेणार असल्याची माहिती या आंदोलकांनी दिली। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।